खूप छान बोलली. घाण बोलून तरी वरती जाणं खाली, छान बोलून तरी वरती जाणं त्यामुळे चांगलं बोलूनच जीवन जगायचं आणि आला दिवस काढायचा. शुभम एकदम गंगेच्या पाण्यासारखा स्वभाव. हो का? आणि काल ईश्वरी शेतात होती, पण खूप आभाळ वगैरे, तर हाफ कपडे घातलेले होते तिनं, स्वेटर वगैरे, कारण वातावरण बरोबर नाहीये. वहिनीला सांगा त्यांना फुल कपडे घालत जा असं, कारण वातावरण एकदम बिमारीचं चाललंय. हो, स्वभाव कळालं मला, तुम्ही स्वभाव बोलले म्हणून. हो, मांग लागून आली ती खारणी, पण लांब कपडे घालत झाले, कारण थंडीचं वातावरण आहे. लेकरं बिमार पडले म्हणजे. मी साधं काल मीटिंगला गेले तरी स्वेटर घालून, आणि आज गेले तरी स्वेटर घालून, कारण थंडी खूप आहे. हो, परवाच्या रात्री बोलला होता निवृत्ती. परवा दिवशी बोलला होता तो. मावशी ऐका ना, मारल्याशिवाय मला मारायला अंगात नाही येईल. मपले मला देऊन टाका ना, मग मारायला एवढी अक्कल सोडून नाही बसेल मी इथं. हा, ते मागणी लय बेकार आहे. माझ्या बहिणीची मुलगी ती जानू, जानवी नाव आहे तिचं, तसं नाव तिचं श्रेय आहे, पण जानू जानूच म्हणते ती सर्व. 2 वर्षाची मुलगी आहे ती, म्हणजे आता 21वा महिना लागेल तिला. 21 नाही, 23वा महिन्यात बर्थडे तिचा. पण खूप भारी बोलती. तू आई गेली, पण तू मोबली वाटला अशी आणली ना गड्या. हा, तू देईन तुपली माय म्हणती मला मारा तवा मी तुम्हाला पैसे देते, म्हणजे मलाच हे का, मला घरातले लोक घरात ठेवणार नाही इतक्याला पैसे जर सोडायचे म्हणलं तर. तुपली माय डायरेक्ट म्हणती मला मारा, मग मी देते तुम्हाला पैसे, म्हणजे मला आपल्या अंगात काही वावदन सुटलं का की तुम्हाला मारायचे पैसे घ्यायचे. इतके 2 मोठी मारा 3 वर्ष उरायले हे लेकरू, मला वाटतं पोटातच होतं. कुठे गेले द्या, तूच विचार कर ना. तुला मायला मग बोलायची काही पद्धत पाहिजे ना. तुला बापाच नाव काय का? इथं लिहिली ती बापचा सोनं दिला दुसऱ्या गावची ती नलिनीची भावजाई ती. सासराने बापाने केलं. अहो नलिनीची भावजाई ना, लाडीच्या बहिणीची बापाची. आता गेली. हा गेली, नेमकीच गेली. कोणतीच नाही.